कल्याण डोंबिवलीचे नवे महापौर म्हणून शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे। देवळेकरांच्या विरोधात भाजपचे राहुल दामले यांनी अर्ज भरला होता, पण आयुक्तांनी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देताच दामलेंनी अर्ज मागे घेतला, त्यामुळे देवळेकरांची निवड बिनविरोध झाली आहे। केडीएमसीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला 52 आणि भाजपला 42 जागा मिळाल्या होत्या। दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानं युतीचा फॉर्म्युला ठरला आणि त्यानुसार शिवसेनेचा महापौर विराजमान झाला। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजप सत्तेत एकत्र आले असले तरी मनाने फारसे जवळ आल्याचे चित्र नाही। मात्र पक्ष देईल तो आदेश पाळू असं एकनाथ शिंदे म्हणाले। तर आम्ही एकत्र यावं हा जनतेने कौल दिला असेल तर पाळू असं भाजप खासदार कपिल पाटील यांनी म्हटलं। भाजपमध्ये लेटर बॉम्बचा स्फोट झाला असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षाला चांगलेच चिमटे काढलेत। एवढंच नव्हे तर नितीश कुमार यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्याचे संकेत देऊन त्यांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळले। दिवाळीच्या तोंडावरच एमआयडीसीनं तळोजातल्या कारखानदारांना धक्का दिलाय। एमआयडीसी परिसरात 30% पाणी कपात लागू करण्यात आली आहे। यामुळे आता एमआयडीसीतल्या कारखान्यांना आठवड्यातून 2 दिवस पाणी पुरवठा होणार नाहीये। ही पाणी कपात लागू करताना एमआयडीसीनं कारखानदारांना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप होतोय। मात्र या पाणी कपातीमुळे कारखाने जर सलग 2 दिवस बंद राहिले तर लाखो कामगार बेकार होण्याची भीती व्यक्त करण्यात येते। नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन अखेर सापडले आहेत। पालकमंत्र्यांना वेळ नसल्यामुळे जिल्हा पाणी नियोजनाची बैठक पुढे ढकलण्यात येत होती। झी 24 तासने वृत्त प्रसारित केल्यावर अखेर बैठकीसाठी मुहूर्त सापडला। 21 नोव्हेंबरला पाणी नियोजनाची बैठक होणार आहे। 15 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातल्या सर्व धरणातल्या पाण्याचा आढावा घेऊन विविध संस्था सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचं आरक्षण ठरवण्यासाठी होणारी ही बैठक महत्त्वाची आहे। दिवाळीच्या निमित्तानं प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे। प्रवाशांना आता अर्धा तास आधी आरक्षण करता येणार आहे। नेहमीच्या पद्धतीनं 4 तास आधी गाड्यांच्या आरक्षणाचे तक्ते तयार होतात। आता नव्या पद्धतीमध्ये 2 तक्ते तयार होतील, एक 4 तास आधी आणि दुसरा अर्धा तास आधी। पहिला तक्ता 4 तास आधी तयार होईल, त्यानंतर रिकाम्या असणाऱ्या जागांसाठी पुन्हा आरक्षणाची खिडकी खुली करण्यात येईल। त्यामुळे गाडी सुटण्याच्या अर्धा तास आधीपर्यंत इंटरनेट आणि तिकीट खिडकीवर आरक्षण उपलब्ध असेल। ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गिरीश कर्नाड यांच्या विधानामुळे आणखी एक नवा वाद उभा राहिला आहे। टिपू सुलतान हे शिवाजी महाराजांप्रमाणे हिंदू असते तर त्यांनाही तेवढाच मानसन्मान मिळाला असता। कर्नाड यांच्या या विधानावरून नवं वादळ उभं राहिलं। कर्नाटकमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी कर्नाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोला चपलांचा हार घातला। लासलगाव इथल्या पिंपळगावात अनोख्या पद्धतीनं दिवाळी साजरी करण्यात आली। गावातल्या अमरधान विकास ग्रुपनं स्मशानभूमीमध्ये दिवाळी साजरी केली। अमावस्येला लक्ष्मीपूजन केलं जात असेल तर अमावस्या अशुभ कशी काय होऊ शकते अशी बाब घेऊन हा अनोखा उपक्रम करण्यात आला। लहान मुलांच्या मनातल्या स्मशानाबद्दलची भीती दूर व्हावी या हेतूने स्मशानभूमीमध्ये विजेचा लखलखाट आणि रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या। दिवाळी म्हणजे दिव्यांचा आणि रांगोळीचा सण। घराच्या दारामध्ये रंगणाऱ्या रांगोळ्यांबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये रांगोळीकार या सणामध्ये आपली कला सादर करत असतात। गेल्या 22 वर्षांपासून कुर्ल्यातल्या स्वयंभू मित्रमंडळ अशा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देतं। यंदाही मंडळानं मोठ्या प्रमाणात रांगोळी प्रदर्शन भरवलंय। रांगोळी प्रदर्शनासोबत ज्ञानात भर टाकणाऱ्या अनेक पुस्तकांचं प्रदर्शन आणि विक्री देखील मंडळानं सुरू केली। घंटागाडी कर्मचारी आणि ठेकेदार यांच्यातल्या वेतनाच्या वादाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं नाशिक शहरात ऐन दिवाळीमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेत। घंटागाडी कर्मचाऱ्यांना वेतन, दिवाळी बोनस मिळत नसल्यानं कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या मुख्य कार्यालयाबाहेर 8 दिवसांपासून साखळी आंदोलन छेडले। कर्मचारी आक्रमक झाल्यावर अखेर त्यावर तात्पुरता तोडगा काढण्यात आलाय। दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा सण। बच्चे कंपनीसाठी किल्ले करण्याचा उत्सव। माहिती तंत्रज्ञानाच्या जमान्यात मातीशी घट्ट नाळ जुळलेली असावी यासाठी रत्नागिरीतल्या तरुण वर्ग काम करतो आणि याच जाणीवेतून शांतीनगर परिसरातल्या चिरेखाणी बेटावर जलदुर्ग किल्ला तयार करण्यात आलाय। क्रांती मित्र मंडळानं हा किल्ला उभारला असून यंदाचं त्यांचं 2रं वर्ष आहे।
राज्यातले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवल्याच्या निषेधार्थ शिक्षकांनी आझाद मैदानात काळी दिवाळी साजरी केली। शिक्षण खात्याकडे वारंवार चर्चा करून न्याय मिळत नसल्यानं ऐन दिवाळीत धरणं आंदोलन करावं लागतंय, अशी व्यथा शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष आणि शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी व्यक्त केली। पंढरपुरात आषाढी यात्रेतल्या मुख्यमंत्र्यांच्या अगोदर होणारी पेशवे सरदार खासगीवाले यांचा पाद्यपूजेचा अग्रहक्क धर्मदाय उपायुक्त प्रदीप चौधरींनी फेटाळून या निर्णयामुळे 270 वर्षांपासूनचा पूजेचा हा हक्क संपुष्टात आलाय। याचवेळी इंदोरच्या होळकर घराण्याची महाशिवरात्रीची विठ्ठलाची अग्रहक्क पूजाही रद्द करण्यात आल्यानं विठुरायाच्या पूजेचा संपूर्ण हक्क आता मंदिर समितीकडे आलाय। कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सवाच्या तिसऱ्या आणि अंतिम दिवशी पूर्ण क्षमतेनं किरणोत्सव झाला। हा सोहळा आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी भक्तांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती। काल सायंकाळी 5:30 सूर्यकिरणांनी गरुड मंडपातून प्रवेश केला आणि त्यानंतर ही किरणं पुढे सरकत जाऊन 5:44 गर्भगृहात प्रवेश केला। त्यानंतर ही किरणं पुढे सरकत जाऊन महालक्ष्मीचा चरण स्पर्श केला। शिर्डीत साईबाबा मंदिरातही विधिवत लक्ष्मीपूजन करण्यात आलं। साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी या पूजेला बसले होते। शिर्डीमध्ये दिवाळीच्या सणाला विशेष महत्त्व आहे, पणती लावण्यासाठी तेल नसताना साईंनी पाण्यानं दीप उजवल्याची आख्यायिका आहे। या घटनेच्या आठवणीमध्ये शिर्डीत दीप उजवून दीपोत्सव साजरा केला जातो। हा दीपोत्सव फारच देखणा असतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।